देशभरात लोकसभा निवडणुकीसाठी 7 टप्प्यात मतदान पार पडते। काँग्रेसने यावेळी इंडिया आघाडीचा प्रयोग करून निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली आहे। प्रत्येक लोकसभा निवडणुकीत 400 पेक्षा जास्त जागांवर निवडणूक लढणाऱ्या काँग्रेसनं यंदा मात्र त्यांच्या लढाईचा पॅटर्न बदललाय। हा पॅटर्न नेमका काय आहे याच संदर्भात आपण या व्हिडिओतून जाणून घेऊयात। नमस्कार, मी प्रतीक्षा ननावरे आणि तुम्ही पाहताय फॉर द पीपल न्यूज। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपण फॉर द पीपल न्यूजला सबस्क्राइब, लाईक व फॉलो कराल। पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री कोर्सच्या माध्यमातून परिपूर्ण राजकीय नेतृत्व घडवणारं आणि प्राध्यापक राहुल कराड यांच्या संकल्पनेतून साकारलेलं भारतातील पहिलं इन्स्टिट्यूट MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट प्रेझेंट्स जागर लोकशाहीचा। काँग्रेस पक्ष 2019च्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत यंदा कमी जागांवर निवडणूक लढवत आहे। काँग्रेसने यावेळी 330 जागांवर उमेदवार दिले होते, मात्र त्यातील 2 उमेदवारांनी ऐनवेळी माघार घेतल्याने त्यांची संख्या 328 वर आली आहे। यंदाच्या निवडणुकीत काँग्रेसने मित्रपक्षांसाठी 101 जागा सोडल्या। इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार 2019च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने 421 जागांवर उमेदवार दिले होते। 2024च्या लोकसभा निवडणुकीत देशभरात काँग्रेस कमी जागांवर निवडणूक लढत असली तरी कर्नाटक, ओडिशा आणि मिझोरम या राज्यांमध्ये 2019च्या तुलनेत अधिक जागांवर निवडणूक लढवते। कर्नाटकामध्ये यापूर्वीच्या निवडणुकीत काँग्रेसने 21 लोकसभा मतदारसंघातील जागांवर निवडणूक लढवली होती। यावेळी काँग्रेस सर्व जागांवर म्हणजेच 28 लोकसभा मतदारसंघातील जागांवर निवडणूक लढवत आहे। दुसरीकडे ओडिशामध्ये देखील काँग्रेस सर्वच्या सर्व म्हणजेच एकूण 20 जागांवर यंदाची लोकसभा निवडणूक लढवत आहे। सैन्य आणि क्रीडा क्षेत्रात करिअर करायचे? नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी निवासी शाळा पुणे। ॲडमिशनसाठी संपर्क 960 781 1662। काँग्रेसने कोणत्या राज्यांमध्ये सर्वाधिक जागा सोडल्या त्यावर एक नजर टाकूयात। 2019च्या तुलनेत यंदाच्या निवडणुकीचा विचार केल्यास सर्वाधिक जागा उत्तर प्रदेशमध्ये सोडल्या आहेत। मागील निवडणुकीत उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसने 67 जागा लढवल्या होत्या। यावेळी काँग्रेस तिथे 17 जागांवर लढतीये, म्हणजेच उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसने 50 जागा यावेळी कमी लढवल्या आहेत। उत्तर प्रदेशचा विचार केला तर इथं भाजपचे योगी आदित्यनाथ हे मुख्यमंत्री आहेत। भाजपचं या राज्यावर वर्चस्व आहे, त्यामुळेच काँग्रेस या ठिकाणी कमी जागा लढवत आहे अशी ही शक्यता आहे। उत्तर प्रदेशात काँग्रेस आणि समाजवादी पक्षाची आघाडी आहे। त्याचप्रमाणे पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसने गेल्या लोकसभा निवडणुकीत 40 जागा लढवल्या होत्या। यावेळी तिथे ते 14 जागा लढवत आहेत, म्हणजेच पश्चिम बंगालमध्ये काँग्रेस यावेळी 26 जागा कमी लढत आहेत। पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी या मुख्यमंत्री आहेत। काँग्रेसने इंडिया आघाडीत पश्चिम बंगालमध्ये डाव्या पक्षांसोबत आघाडी केली आहे, तर महाराष्ट्रात 2019ला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी होती। त्यावेळी काँग्रेसने 25 जागा लढवल्या होत्या। आता महाविकास आघाडीत काँग्रेस एकूण 17 जागा लढवत आहेत। महाराष्ट्रात सध्या शिवसेनेचे एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री आहेत। महाराष्ट्रात अनेक राजकीय घडामोडी घडल्यामुळे इथं महाविकास आघाडीच्या इतर घटक पक्षांचं ज्या लोकसभा मतदारसंघात अधिक वर्चस्व आहे तिथे त्या पक्षाच्या उमेदवाराला उभा केलं जाते। महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासोबत काँग्रेसने आघाडी केली आहे। महाराष्ट्रात ठाकरेंच्या शिवसेनेला 21, काँग्रेसला 17 आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला 10 जागा या फॉर्म्युलावर निवडणूक लढवत आहेत। काँग्रेसची दिल्ली आणि हरियाणात आम आदमी पार्टी सोबत आघाडी झाली आहे। याशिवाय देशभरात इंडिया आघाडीतील इतर राजकीय पक्षांना देखील काँग्रेसने जागा सोडल्यात। आता ग्राफिकच्या माध्यमातून काँग्रेसने मागील काही वर्षात किती जागांवर निवडणूक लढवली होती याचा आढावा घेऊया। काँग्रेसने 2004 मध्ये 417 जागांवर निवडणूक लढवली होती। 2009ला 440 जागांवर निवडणूक लढवली होती। 2014 मध्ये 464 आणि 2019ला 421 जागांवर काँग्रेसने उमेदवार उभा केले होते। मात्र आता यंदाच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस स्वबळावर 328 जागांवर निवडणूक लढत आहे। त्यामुळे या निवडणुकीतला काँग्रेसच्या लढाईचा हा नवा पॅटर्न कितपत यशस्वी होतो हे इथल्या निकालावरूनच स्पष्ट होईल। याविषयीचं तुमचं मत काय ते कमेंट बॉक्समध्ये कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच आणखी नवनवीन व्हिडिओसाठी फॉर द पीपल न्यूजला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।